कस्तुरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा तत्रैव गङ्गा यमुना गङ्गा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्र च्युतोदार कथा प्रसंग वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा चिन्ता सन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणव श्रियानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती ततो जयमुदीरये नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मद्अज्ञानविनाशय ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपकु दिव्य जाहला हरिभक्तीला गोमितारी समस्ता। नमस्कार त्या श्री संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीगोटिक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदान्तविद्यां सद्गुरुनाथ भगवान की जय। भक्तपरायण श्रीमती रंजनाताई किसनराव गोते यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 78वं वर्ष आईंच्या अमृत महोत्सवानिमित्त चालू असणारा हा गोते परिवारातर्फेचा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत कथा असा उत्कृष्ट सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पदार्पण करत आहोत। 2 दिवसामध्ये आपल्याला श्रीमद भागवत महात्म्य त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि आता प्रथम स्कंदाकडे वळत असताना व्यास महर्षींनी त्या ठिकाणी मंगलाचरण केलेलं आहे। ते मंगलाचरण आपण पाहूया। कोणत्याही गोष्टीच्या प्रसंगी ती गोष्ट सिद्धीस परिपूर्ण जाण्याकरता मंगलाचरण आवश्यक आहे। मंगलाचरणामध्ये 3 प्रकार पडतात। एक नमस्कार रूप मंगल, दुसरं जे आहे वस्तुनिर्देश रूप मंगल आणि एक आशीर्वादपर मंगल, असे 3 प्रकार पडतात। ज्ञानेश्वरीमध्ये पुढे सरका, आई पुढे सरका, तुम्ही आईला व्यवस्थित बसू द्या, सरका आई पुढे सरका, या पुढे आता। ज्ञानेश्वरीमधली सगळी जी नमन आहेत ही वस्तुनिर्देशात्मक आहे, म्हणजे परमात्म्याकडं निर्गुण स्वरूपाकडे त्या असा निर्देश केल्याची मंगल आहे। निर्गुणाचं मंगल करत असताना ही वस्तुनिर्देश रूपच करावं लागतं, कारण त्याला आकार नाही ना, अव्यक्त निराकार नाही जाकार असा असल्यामुळं त्याच्याकडे फक्त असा निर्देश केला जातो, खून केली जाते। आशीर्वाद रूप मंगल म्हणजे संतांची देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता केलेला मंगल आणि नमस्कार रूप मंगल म्हणजे वंदन करण्याकरता केलेला, असे 3 प्रकार आहेत। ज्ञानेश्वरीतली श्रव्य मंगल जी आहे ती वस्तुनिर्देश रूप मंगल आहे। श्रीमद भागवतामध्ये जे मंगलाचरण केले गेलेलं आहे व्यास महर्षींकडून हे सुद्धा वस्तुनिर्देशात्मक मंगल आहे। व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली, त्या ब्रह्मसूत्रातलं जे पहिलं ब्रह्मसूत्र आहे मंगलाचरणातलं तेच मंगलाचरणातलं सूत्र श्री व्यासांनी इथे ह्या भागवतामध्ये निर्देशित केलेलं आहे। जन्माद्यस्य यतोन्मयादितरतस्य किभिष्भिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदायादिकवये
मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जे मंगलाचरण श्रीमद भागवताच्या महात्म्य वर्णन करताना आपण पाहिलं. कोणतं मंगलाचरण पाहिलं आपण? आठवतं का कोणाला? सुरुवात करताना आपण श्रीमद भागवताला सुरुवात केली पहिल्या दिवशी, तेव्हा जे मंगलाचरण आपण त्याच्यावरती एक तासभर त्याच्यावर बोललो. कोणतं मंगलाचरण? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तत्वनिर्देशात्मक मंगल त्याला म्हणतात. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि तुमचं आपलं सुद्धा मूळ स्वरूप काय आहे? तेच आहे. सच्चिद आनंद स्वरूप असणारा आत्मा हे सर्व देवतांचं सर्वांचं मूळ स्वरूप, तसं तुमचं आपलं सर्वांचं सुद्धा मूळ स्वरूप तेच आहे. फक्त अज्ञानामुळे आपल्याला विसर पडलाय, त्याकरता सद्गुरूला शरण जायचंय. आपण जर पाहिलं भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये या संबंधाने एक ओवी आली आहे. मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढाधिकार नारायणी कृपावलोकने दिदलासी. ह्या मनुष्य प्रकृतीला आलेल्याला प्रत्येकाला ही पदवी मिळवायची आहे बरं का. मनुष्य देहाला आलेल्याला प्रत्येकाला ही सच्चिदानंद पदवी मिळवायची आहे. ज्याचं मंगलाचरण आपण केलं, नुसतं मंगलाचरण म्हणून जमणार नाही. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ही पदवी मिळवायची. कोणती? सच्चिदानंद. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधनी BA पदवी घेणे, BSc MSc पदवी घेणे, 108 1008 महामंडलेश्वर वेदांताचार्य पदवी घेणे. बरोबर? अरे या पदवीपेक्षा मोठी पदवीच नाही कोणती. या पदवीपेक्षा आता कोणाला पाहिजे असेल ना पदवी, महामंडलेश्वर 1008 108. आता हे येतोय आपला कुंभमेळा, ज्यांना पाहिजे असेल मी तुम्हाला मिळवून देतो. कोणालाही मिळेल, त्याला काय पात्रता लागते असं काय नाही. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. पात्रता एक असणार आहे, 5 लाख रुपये लागतील. पात्रता नाही असं की नाही. किती लागतील? महामंडलेश्वर पदाला तुमच्या शंकराचार्यांच्या माध्यमामधून मिळवून देतो. काही नाही, त्यांना ते बी काही व्यर्थ नाही घालवत. ते पैसे तुमचे पैसे कारणी लागतात. मोठमोठे आश्रम संस्था चालवतात, त्याला त्यांना खर्च आहे, त्याच्याकरता ते द्यावे लागतात. पण त्याला काही कोणती परीक्षा नाही, अशी काही अभ्यास करायचा आहे असे बी काही नाही. 5 लाख रुपये हीच तुमची काय पात्रता. 5 लाख रुपये ही तुमची पात्रता. मला सांगा, संतांनी केवढी मोठी पदवी दिली आपल्याला. संतांनी एकाने एकाला उपदेश करण्याची परंपरा बाद केली का वाढवली? एकाने एकाला देण्याची होती, बाद केली की नाही?
तरी काशीवरून विद्वान ब्राह्मण आणून आम्ही गुरुगादी सोहळा साजरा करतो. हे संतांना लांछनास्पद नाही का हो? चाललोय कुठं आपण आपल्याला तपासायचं. समाजाला काही कळत नाही. जाणकाराने मात्र याचा विचार करणं गरजेचं आहे. जाणकारा करता बोलतोय, समाजाकरता मी नाही बोलत नाही. समाजाला काय करायचं? समाजाचा संबंध विषय नाही हा. एकाला हे करण्याची गुरुगादी पद्धत सोहळा ही पद्धत संतांनी माऊली ज्ञानोबा यांनी कधीच बंद केली. 120 अधिकाऱ्यांना अधिकार सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांनी दिले. कशा करता दिले? की कार्याचा एवढा विस्तार त्या ठिकाणी झाला, त्यामुळे झाला. हा विचार ध्यानामध्ये ठेवून संतांच्या वाङ्मयाकडे पाहून आपण आपल्याला कोणती पदवी मिळवायची हे समजून घ्या. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिलेला. आणि त्याच्याकडेच त्या सच्चित आनंद स्वरूपाकडे असं निर्देश करून सत्यम परम धीमहि व्यास महर्षी म्हणतात. मग सत्यगुरुराय कृपामध्ये केली असं म्हणण्याच्या मागचा उद्देश काय आहे? माझा श्रीगुरु बाबाजी चैतन्य या स्वरूपातला आहे. मला उपदेश, त्यांना उपदेश बाबाजी चैतन्यांचा आहे. पण इथे मात्र उल्लेख करताना का असं म्हणले सत्यगुरुराय कृपामध्ये केली? कारण आकारामध्ये आल्याशिवाय उपदेश करता येत नाही, म्हणून बाबाजी चैतन्य रूपी प्रकृतीचा आश्रय घेतला. आणि जे गुरुचं मूळ स्वरूप आहे ते आहे ते सत्यगुरु, सत्य स्वरूप आहे, सत स्वरूप आहे. म्हणून सत्यगुरुराय कृपामध्ये केली परी नाही घडली सेवा काही. सत्यम परम धीमहि. काल त्या दिवशीच या पदावर विवेचन करताना सांगितलं, सत्य म्हणजे जे तिन्ही कालामध्ये बाद होत नाही असं असणार त्याला म्हणतात त्रिकालावादी. त्या सत्यम परम धीमहि त्याला मी वंदन करतो. व्यास महर्षी म्हणतात ते कसं आहे? जन्माद्यस्य. हेच वर्णन या श्लोकाचं नाथ महाराजांनी हरिपाठात केलं. आदि मध्य अंती अवघा हरी एक, आणि एकाचे अनेक हरी करी. जे आदी आहे, मध्ये आहे आणि अंत्य आहे. म्हणजे जन्माद्यस्य म्हणत असताना या ठिकाणी ते सरळ सांगतात की या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. निर्मिती कोणापासून झालेली आहे? ब्रह्मदेवाची निर्मिती केली सृष्टी निर्माण करायला. या ब्रह्मदेवाची निर्मिती कोणापासून झाली? महाविष्णू पासून झाली. हा महाविष्णू कोण? तर महाविष्णू नाहीये कोणीच. विष्णू आहे, महाविष्णू नाहीये. भगवान शंकर आहेत, गुरुदेव दत्तात्रेय आहेत, पण आदिनाथ नाहीये. ध्यानात ठेवा. हा थोडासा भेद लक्षामध्ये घ्या बरं का काय सांगतोय मी. आदिनाथ जसं सत्यगुरुराय असा निर्देश केला ना त्या अनादिकालच्या निर्गुण तत्वाकडं, तसं आदिनाथ म्हणजे कोणता एखादा नाथ नाही, तर सर्वात अगोदरचा जो नाथ त्याच्याकडे केलेला तो आदिनाथ हा निर्देश आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर नाही आणि आदिनाथ म्हणजे गुरुदेव दत्तात्रेय नाही. नीट लक्षात घ्या बरं का मी काय सांगतो. आदिनाथ ही तत्व आहे. विष्णू आहे, ब्रह्मदेव आहे आणि रुद्र आहे. रुद्र म्हणजे शंकर. हे तिघांना 3 कामं वाटून दिलेली आहेत. एकाने उत्पत्ती, एकाने स्थिती आणि एकाने लय करायचा. मग आता या विष्णूकडे प्रतिपालनाचं काम आलेलं आहे. मग विष्णूने बोध केला नाही ब्रह्मदेवाला, बोध केलाय तो महाविष्णूने केलाय. आणि महाविष्णू व्यक्ती नाही तर महाविष्णू तत्व आहे. याच्याकरता शब्द वापरलाय महाविष्णू, आदिनाथ. तरी बी आम्ही काय करतो? आदिनाथ म्हणजे भगवान शंकर समजतो, आदिनाथ म्हणजे गुरुदेव दत्तात्रेय समजतो. आता ते हे असं समजून घेऊन मग बोललं तर ठीक आहे. आता पहा, ते आदिनाथ का आहेत? भगवान शंकर आदिनाथ आहेत आणि
गुरुदेव दत्तात्रय बी आदिनाथ आहेत. हे कधी जेव्हा त्या तत्वाला प्राप्त झाले, मूळ तत्वाला, मग त्यांना जे जे त्याला प्राप्त झाले त्या मूळ तत्वाला, त्यांना ती पदवी शोभते. पण जर तुम्ही व्यक्तीला म्हणून जर ते तत्व लावत असाल आणि त्यांनी जर ती पदवी प्राप्त केली नसेल, तर मग आदिनाथ शंकर आदिनाथ नाही आणि गुरुदेव दत्तात्रय आदिनाथ नाही. व्यक्ती म्हणून आला भेद. म्हणजे अगोदर काय सांगितलं, वेगळं सांगितलं आणि आता एक केलं. म्हणजे तांदूळ निवडायला घेतले महाप्रसादाकरता महिला मंडळांनी आणि प्रत्येकीकडे थोडं तांदूळ निवडायला दिले आणि निवडून झाल्यानंतर भात घालायला सगळे पुन्हा एकत्र केलं. हेच केलं मी, दुसरं काय नाही केलं. वेगळं काय करावं लागले निवडून द्यायला, त्याच्यातले खडे काढण्याकरता, प्रकृती भाव त्यांचा प्रकृती बाद करण्याकरता वेगळं काढावं लागलं. प्रकृती पुरुष वेगवेगळे करावे लागले. आदिनाथ आणि शंकराला वेगळं करावं लागलं. आदिनाथ आणि गुरुदेव दत्तात्रयांना मला काय करावं लागलं, वेगळं करावं लागलं. तत्वज्ञान होण्याकरता असं करावं लागलं. आणि एकदा तत्वज्ञाला व्यतिरिक्त पद्धत म्हणतात. तांदळातले खडे निवडणं याला म्हणजे अन्याची व्यावृत्ती करणं, अन्य बाजूला करणं आणि मुख्य जी वस्तू आपल्याला ग्रहण करायची तेवढीच स्वीकारणं, याला व्यतिरिक्त पद्धत म्हणतात. धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशुने हे सर्व मिथ्या सांगितलं. हे व्यतिरिक्त पद्धतीत सांगितलं. हे मिथ्या आहे. त्यांच्यातल्या मिथ्यात्वाबद्दलचा निश्चय का झाला पाहिजे. आपली त्यांच्यावर ममत्व आणि विषयासक्ती राहू नये म्हणून व्यतिरेक पद्धत आहे. आणि त्याच्या पुढे जेव्हा अन्वय करायचा म्हणजे अन्वय म्हणजे व्यापकपणे पाहणं, त्यावेळेला मग मात्र पद्धत आता ती अन्वयाची कशी आहे पहा. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. एक भूमिका आहे धनदारा पुत्र जन मिथ्या सांगणारी. आणि आता हीच नारायण आहेत असं माझा निश्चय कर. आता का बरं नारायण आहे असा निश्चय कर. तर अंतःकरणात त्यांच्याबद्दल ममत्व विषयासक्ती होती, ती काढून टाकल्यानंतर नारायण स्वरूप आहेत ते का सरसकट नारायण स्वरूप आहे. पहा ना, विचार ध्यानात घ्या बरं का, विचार लक्षात घ्या. आधी ही व्यतिरिक्त पद्धत काय अंगीकारली संतांनी, तर त्यांच्यावर तुमची जी आसक्ती आहे, मोह आहे, तो बाजूला करण्याकरता ही खड्यासकट भात खाऊ का आम्ही, खड्यासकट भात खाऊ का बरं. त्याच्यातली वेगळ्या रंगाचे वेगळ्या आकाराचे खडे सगळ्यांना समजतात. कुणी बी निवडत, फक्त आंधळ नसलं पाहिजे, कुणी निवडत. पण त्याच्यात एक पांढरे खडे असतात आमच्या खड्या, बाकीच्या खड्यांसारखे पांढरे, ते तो लय अवघड निवडायचं. आपल्याला वाटतं तांदूळच आहे, फार सेम हो, त्याच्यातून तांदळात फरकच नाही, ते निवडायचं कठीण आहे. राक्षस रूपाने आपल्या समोर जर आला तर कुणी बी ओळखेल राक्षस आहे. देव रूपाने देव समोर आला तर देव आहे असं कुणी ओळखेल. पण राक्षस देवता स्वरूपामध्ये जर आला तर ओळखायचं अवघड आहे. कालनेमीला कोणी ओळखीन हा कालनेमी आहे. पण कालनेमी रामायणाचार्य बनून जर आला तर हनुमंतराय फसले तर तुम्ही आपण फसू, याच्यात नवल नाही. कोण फसलं. द्रोणागिरी पर्वत आणण्याकरता पाठवलं होतं लक्ष्मणाला, शक्ती लागली त्यावेळेला ते घेऊन येत असताना त्याला अडवण्याकरता कालनेमीची नियुक्ती केली. कालनेमी म्हणला याच्या पुढं बळ काही कामाचं नाही हो, इथे युक्तीनं जावं लागल. मग असा अवाढव्य मंडप टाकला का, एका तालुक्या एवढा मोठा मंडप टाकला. करोडोनी लोक, 1 कोटी लोक श्रवण करायला, रामायण श्रवण करायला. भव्य दिव्य असं व्यासपीठ, 15 कलाकार गायला वाद्यांसहित. एवढं मोठं, कमी काहीच नाही ना. कारण ते सगळं कोण बनला, त्याविषयी काल सांगितलं तुम्हाला. स्वप्नात हे सगळं कोण बनतं, तुम्ही बनता. आणि मग कालनेमीने हे सगळं रूप धारण केलं, एवढा माहोल तयार केला ना, असा जसा अण्णांनी तयार केलाय तसा. पण अण्णांनी तयार केलेला त्याच्या तोडीला बसणार नाही, कारण तो कालनेमी होता. तो कोण होता, राक्षस होता. आणि हनुमंतराय पाहिलं भजन चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम. मग त्या वेळेला म्हणलं थोडस भजन ऐकून जाऊ. 6 वाजेपर्यंत, 6:30ला सूर्योदय होणार आहे ना, त्याच्या आत ही वल्ली घेऊन जायचंय. घड्याळ पाहिलं, त्याच्या लक्षात
लक्षात आलं भरपूर वेळ आहे, रामायण ऐकून जाऊ. त्याच्या आवडीचा विषय होता. ठेवला द्रोणागिरी बाजूला, उतरलं, खाली बसला जाऊ. मस्त बघा हनुमंतराव खाली बसले. हनुमंतराव आणि रामायण श्रवण करायला लागल्यानंतर ते रामायणातलं सांगण्यावरूनच त्याच्या लक्षात आलं काहीतरी फॉल्ट दिसतोय बाबा. पण त्याच्यामध्ये कथेमध्ये ते दंग झालं, पण त्याच्यामध्ये बराच वेळ गेला त्याच्या लक्षात यायला. आणि मग हनुमंत अंतर्ज्ञानाने प्रभू रामचंद्रांनी पाहिलं हनुमंतराय अजून कसं येणार, आता अर्ध्या तासामध्ये सूर्योदय होणार आहे, आला नाही तर लक्ष्मणाचं काही खरं नाही. त्याला तिथून सावध केलं. कुठून? हे कुणीकडं आणि ते कुणीकडं बघा. म्हणजे जवळजवळ मथुरेपाशी हनुमंतराय आणि रामेश्वरला. इथं ते एखाद्याची अवस्था थांबवायची असेल तर पार त्याचं तर पार अंगावर बसत आहेत राव. काही वाटतही नाही, अंगावर बसत आहेत पार. एक वेळ कंडिशन बघा महात्मा कसा असतो. प्रभू रामचंद्रांच्या पेक्षा कमी सामर्थ्य नाही सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं. तिथून त्यांनी कंट्रोल केलं, हनुमंतरायांना वृत्तीवर आणलं. कुठून? आणि त्याला थोडस भानावर आणलं. कथेमध्ये जो दंग झाला होता थोडासा विक्षेप केला प्रभू रामचंद्रांनी. मग त्याच्या ध्यानात आलं, अरे बापरे उजेडायला लागले, आता थोड्या वेळा सूर्योदय होणार आहे. मी बसलोय कथा ऐकत. उठला लगेच, उठले. तीच गोष्ट माझ्या बाबतीमध्ये झाली होती. संध्याकाळी ड्युटीवरून आल्यानंतर 7 वाजता आपला हातपाय तोंड धुवून हरिपाठ करायचा नीतिनियमाने, आणि हरिपाठ केल्यानंतर चिंतनाला बसायचं. परंतु पातंजल योगदर्शन म्हणून ग्रंथ वाचनामध्ये आला होता. मोठा ग्रंथ आहे योगाचा, आणि त्याच्यामध्ये सन्मुखी मुद्रा. आता मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही उद्योग वाढवाल तो करून, आम्ही वाढवला तसं तुमचं नको व्हायला म्हणून ती सन्मुखी मुद्रा लावली. 2 डोळे, नाकपुड्या 2 आणि 2 कान, अशी 6 छिद्र आहेत. ती त्या ठिकाणी बंद करून चिंतनाला सुरुवात केली. त्याला सन्मुखी मुद्रा म्हणतात. करू नका, कुणीही करू नका. केल्यामुळं काय झालं तेच मी सांगतोय. आणि वृत्ती लागून गेली. शरीरामध्ये प्राण नाही, काय नाही, संपलं सगळं. बरं, सगळे घरातले साधक होते म्हणून काही घाबरले नाही. पण किती वेळ? 2 तासपर्यंत त्यांनी दमदार ना. 2 तासानंतर घाबरले नाही. एवढी कुठं अवस्था असते काय? 2 तास संपलं. पण आता 11 वाजले होते, काहीतरी 3-4 तास झाले होते. आणि 11 वाजता आता जायला घोटीला जायचं तर काही साधन नाही. आमचे बंधू राजा आणि ते हरिभाऊ आठवडे आहेत, ते म्हणले आपण सकाळी पहिल्या लोकांनी 4च्या जाऊ. आपण आम्ही ते 8 वाजता तिथे घोटीला पोहोचले. नशीब की तुमचं सगळं संतांचं दर्शन घडणार होतं म्हणून बाबा त्यावेळेला तिथे घरी होते. जर कुठे गेले असते तर लँडलाईनचे फोन सुद्धा त्यावेळेला नव्हते, अशी स्थिती होती. तिथून गेले की गेलेच असते कुठे महाराष्ट्रात जायचं तिथं. बाबा बॅग घेऊन बाहेर निघायला आणि हे 2 जण तिथे गेले. त्यांना तोपर्यंत 8 वाजले होते सकाळचे. आणि बाबांनी तिथून डोळे टाकून थोडा वेळ काय झालं यांनी सांगितलं असं झालंय. त्यांनी तिथे फक्त एक क्षणाकरता डोळे मिटले आणि त्याच वेळेला इकडे मी वृत्तीवर आलो. रामप्रभूंपेक्षा कमी का सामर्थ्य? घोटी कुठे आहे आणि मुंबई घाटकोपर कुठे आहे? त्यावेळेला वृत्तीवरती आलो. तिथून हे किल्ले आणि ती ज्यांची विश्वव्यापक वृत्ती झालेली आहे ती विश्वात कुठेही असेल तिथे ती गोष्ट कंट्रोल करते. याला श्री गुरुचं सामर्थ्य असं म्हणतात. आणि मग मला हे सांगायचं होतं की कशा करता आपण हनुमंतरायांचं उदाहरण दिलं. बर, त्याच्या अगोदरचं चाललेल्या विषयाकडे आपल्याला वळायचंय. कशा करता दिलं? मी हे सांगत होतो की राक्षस रूपात आला तर कोणी ओळखेल, देवता रूपात आले तर कोणी ओळखेल, पण राक्षस ज्या वेळेला साधू बनून येईल त्यावेळेला ओळखणं हनुमंतरायाला शक्य झालं नाही. तर तुम्हाला आपल्याला काय येऊन राहिले? एका गोष्टीवरून ओळखू शकतो आपण, बाकीच्या लक्षणांनी नाही ओळखलं तरी, की रामायणाचार्य 5 लाख रुपये 10 लाख रुपये मात्र घेणार नाही. जर संत असेल तर काय असेल तर संत असेल तर 5 लाख रुपये 10 लाख रुपये काय घेणार नाही, मानधन घेणार नाही. एवढ्यावरून तरी रामायणाचार्य ओळखायला काय हरकत नाही हो. यांच्या हिताचा कळवाला येईल का हो? यांना आपल्या हिताचा कळवाला येईल का? पैशाच्या कळवाळ्यापोटी कथा करतात. काहीतरी लिमिट असलं पाहिजे ना, लिमिट असलं पाहिजे. काहीतरी
कळवळा येईल का विचार करा ना. कळवळा येण्याकरता चित्त निर्विषय ज्यांचं झालेलं असेल त्यांनाच कळवळा येईल, अन्यथा येणार नाही. पण त्यांना मुख घेतील पारद्यांचं पार 5 लाख रुपये देणाऱ्यांची आहेत आपल्याकडे विभाग राशी, आणि काही नाही दिलं का जय आलेली नाही. आणि त्यांच्या संगतीत आम्ही तरी आमचे डोळे उघडा आलो. असू द्या तसं, तर आम्हाला काय करायचं, तसंच असू द्या, आम्हाला काय करायचंय. फक्त सावध करणं आमचं काम आहे. कोणचा भाव बिघडवणं हा अजिबात उद्देश नाही. हा अजिबात नाही, अजिबात नाही. कोणी मनात सुद्धा घेऊ नका. कोणता मत्सर नाही, द्वेष नाही, कोणताच भाव नाही. तर का आमच्या प्रारब्धाने आम्ही जीवन जगतोय, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने जो तो जीवन जगतोय. परंतु इतरांना सावध करणं हे या व्यासपीठावर त्यांचं काम आहे, एवढंच. बाकीचं काय नाही, बाकी उद्देश काय. चला मग या पद्धतीनं असं होऊ नये म्हणून प्रकृतीला गुरु मानायचं नाही, तत्वाला गुरु मानायचं. असं होऊ नये, फसवणूक होऊ शकेल. आणि एवढं सांगून बी होणाराचे होणारच आहे बरं का, त्यांना ठेवा का. त्यांना त्यांचं तेवढं ध्यान मागच्या जन्मातलं. गुरु शिष्य निमित्त झाले, पण ते पेड करायकरता त्यांना शरण गेले. 2 नंबरचा साधक धंदा करणारा साधक आहे, तर त्याच्या बापाने ठेवला का 1 नंबरचा गुरु त्याला. 1 नंबरचा गुरु कोणाला मिळेल. जो त्या पद्धतीचं कर्म ज्याचं असेल ना 1 नंबरचं, त्यालाच 1 नंबरचा गुरु मिळेल. कर्म 2 नंबरचे करत असेल तर 1 नंबरचा गुरु मिळेल का 2 नंबरचा मिळेल. कर्म सत्कर्म केलेली चांगल्या प्रकारची केलेली असेल तर गुरु किती नंबरचा मिळेल. आणि गुरु जवळचा असावा का लांबचा असावा. जवळचा अजिबात, जास्त जवळचा अजिबात नसावा. गाडीवर मागे लिहिलेलं असतं सुरक्षित अंतर ठेवा, हे इथं लागू पडतं बरं का. जवळचा असल्यानंतर गुरुभाव तयार होणार नाही, कुटुंबातला असल्यावर गुरुभाव तयार होणार नाही. आमचा चुलता बी गुरु आहे ना, त्याची बी बरेच शिष्य आहेत. तुझा भाव चुलता म्हणूनच राहणार आहे, गुरु म्हणून नाही राहणार. आमचा भाऊ बी गुरु आहे म्हणले, त्याचे बरेच शिष्य आहेत. तुझा भाव गुरु म्हणून राहील का भाऊ म्हणून राहील. भाव वेगळा आणि भाऊ वेगळा. तुझा भाव भाऊ म्हणून राहील का गुरु म्हणून राहील. पती पत्नीतल्या नात्यामध्ये जर पती पत्नीत्वाचा भाव तयार झाला नाही तर संतती होत नाही, ध्यानात ठेवा. तो भाव तयार व्हावा लागतो. याकरता जवळचा गुरु नसावा का. डोंगर दुरून किती सुंदर दिसतात पहा तुम्ही, आणि जवळ गेल्यावर काय दिसतं. गोटे दगड माती काटे, म्हणून दुरून डोंगर साजरी अशी म्हण केलेली आहे. तसा गुरु जो आहे ना, हा कुटुंबातला, नात्यातला, गोत्यातला जवळचा नसावा. याच्याच करता तो तेवढा समर्थ आहे, पण तरी सुद्धा याचा भाव बसणार नाही म्हणून जवळचा जास्त गुरु करायचा नाही, जास्त लांबचा याच्याकरता करायचा नाही. 3 वर्षातून एकदा भेट नाही गुरुची, कशाला मारायला. लौकिकातलाही मोठा आहे गुरु, हेलिकॉप्टरने विमानाने फिरतोय, पण तुमची 4 वर्ष गाठ नाही तर असं गुरु काय तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. व्यवहार सांगतोय मी तुम्हाला, काय परमार्थ नाही सांगत. त्याची तुमची गाठभेट झाली पाहिजे, तुमच्या साधना त्यांनी निरीक्षण केली पाहिजे, तुमचे अनुभव शेअर केले पाहिजे. तुम्हाला काय अनुभव आला, काय चुकते, हे सगळं मार्गदर्शन त्याच्याकडून मिळण्याकरता श्री गुरु हा जास्त दूरचा बी नसावा. ब्रह्म आणि त्याचे मला लक्षण सांगा, ब्रह्म कसे आहे. असं ज्या वेळेला वसुदेवानं नारद मुनींना विचारलं, वसुदेव नारद संवादामध्ये आलेला आहे. अरे ब्रह्म तुझ्या घरामध्ये सगुण रूपाने खेळते, तू ब्रह्माची लक्षणं विचारतो. अरे बाबा, मग त्यांनी मला का नाही सांगितलं म्हणे, हे हा उपदेश तुम्ही जो आता मला करता तो नाम बोध, ठीक त्यांनी काय सांगितलं. म्हणले तुझा भावच बसला नसता वसुदेवाला, सांगतात नारद मुनी, तू त्याला काय समजतो, आपला पुत्र, आणि त्यामुळे तुझा भाव बसला असता का तो गुरु म्हणून. त्यानेच मला पाठवलं इकडे तुम्हाला उपदेश करायला. कोण म्हटलं, नारद मुनी वसुदेवाला, म्हणजे वासुदेवाच्या बापाला सांगतात. वसुदेव वेगळा, वासुदेव वेगळा. वसुदेव कृष्णाचा कोण आहे, वसुदेव कृष्णाचा बाप आहे, पण वासुदेव वसुदेवाचा बाप आहे. हे वासुदेव दुसरं नाव आहे कृष्णाला, परंतु वासुदेव हे प्रकृतीला जर नाव असेल तर बरोबर नाही. वासुदेव म्हणजे सर्वत्र व्याप्त असणारा वासुदेव समिती समात्मा सदुर्लभा.
सर्वांच्या मध्ये कालच अभंग झाला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी वसे पापनाशे गरुषणी बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. त्याचाच पूर्वार्ध मी म्हटलं त्या श्लोकाचा. तत्वाने श्री गुरुकाळ वारंवार म्हणायचे बाबा, नेहमी सांगायचे. अर्जुनाला कृष्ण भगवंत सांगतात तू मला तत्वाने जाण तत्वाने जाण. बाबा काय मी उल्लेख करून आपल्याला सांगायचे. सुगरण म्हणजे काळीपुरी बाई का तिचं ज्ञान. सुगरणी पदवी कोणाला आहे? सगळ्या बायांना सुगरणी पदवी आहे का? भाकरीला पापोडा येत नाही आई, भाकरीला पापोडा येत नाही तर काय म्हणणार सासूबाई, तुझ्या आईने तुला अशाच गवऱ्या थापायला शिकवलं. भाकरीला पापोडा आला पाहिजे की नाही? तुम्हाला आला का पापोडा? नामस्मरण करताना मी पापोडा लागत होतो. म्हणजे दोन भाग वेगळे होतात. पापोड्याचा भाग हा सार आणि खालचा भाग हा सार. तसं ज्ञानाग्नी वृत्ती पेट घेतल्यानंतर आत्मा आणि देह दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आत्मा देह एक नाही, वेगळे. भुईमुगाची शेंग आणि त्याच्यातली शेंगदाणे दोन स्वतंत्र आहे. टरकल वेगळं, शेंगदाणे वेगळे. तसा देह वेगळा आणि त्याच्यातला आत्मा वेगळा. देह नव्हे मी हेच रे, देह नव्हे मी हेच रे, देह नव्हे मी हेच रे, देह नव्हे मी हेच रे. उरला हो रे, उरला हो रे, देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पायाखाली मुंगीही मरत नसेल एवढा पुण्यवान एखादा व्यक्ती असू शकतो, तरी शेवटच्या क्षणाला त्याला न्यायला विष्णुदूत त्याच्याऐवजी यमदूतच येतील. कारण एक पाप त्यांनी जे केले ते त्याचं त्यालाही माहिती नाही. हे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझं मत नाही मी सांगत. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या एवोनी पाठी थापटती. मी देह आहे एक वेळ जरी म्हणलं तर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक घडतं आणि हातपार द्यायला कवटाळूनच बसलाय. लय पुण्यकर्म करत असल पण मी देह जर म्हणत असल ह्या पापाचं काय. त्यामुळं विष्णुदूत याच्याऐवजी 100% यमदूतच यानं. त्या पुण्याचं फळ मिळेल त्याला. इथे पुण्य केलं ते वायाला जाणार नाही सत्कर्म केलेलं, परंतु मात्र त्या ठिकाणी ह्या पापाचा भोग भोगावाच लागेल. आणि घाबरू नका, एवढं मोठं पाप मग किती वेळेला मी देह म्हणलंय, स्वप्नात असलो तरी आणि तू उपाय बी तेवढाच झाली मी. हे एवढं जरी असलं तरी आत्ताच प्रमाण सांगितलं, देह मी देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. मी देह नाही असा चित्तामध्ये निश्चय झाल्याबरोबर खाली जे उरतं ते विठ्ठल असतं. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णो आता सांगले किती, ओ काय महिमा वर्णो आता सांगले किती.
कोट्यावधी ब्रह्महत्या जातील. जाऊ द्या, एकदा देव म्हणल्यानं कोटी ब्रह्महत्या लागत असतील, पण उपाय बी केवढा झाले माहिती पहा ना. घाबरायचं कारणच नाही. याला अध्यात्म म्हणतात, याला भागवत म्हणतात, याला भागवत म्हणतात. हे सांगणं डोंगरे महाराजांनी सुद्धा त्यांच्या भागवताला काय नाव दिलेले, ह्याच भागवताचं चिंतन त्यांच्या चिंतनातून मांडलं, श्रीमद भागवत रहस्य. आणि भागवतच रहस्य आहे वास्तविक पाहता. आणि त्या रहस्यातून रहस्य निवडल्यातूनच पुन्हा निवडायचे. तांदूळ तर निवडूनच घेतले होते ना अगोदर. जेव्हा साडीपासून तांदूळ केले तेव्हा निवडले होते तुम्ही, पण पुन्हा भात घालताना पुन्हा निवडलेलेच निवडताना. तसं त्यांनी निवडलेलंच निवडलंय आणि रहस्य सांगितली. आणि हे रहस्य सांगणं हे भागवताचार्यांचं काम आहे. नुसत्या कथा सांगणं भागवताचार्यांचं काम नाही. त्याच्यातली वर्म सांगायची. एक वर्माबद्दल सांगून पुढे जातो. ब्रह्मदेवाची मानसकन्या अहिल्या हिचं स्वयंवर मांडलं. 24 तासामध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो कोणी येईल त्याला माझी कन्या दिली जाईल असा पण केला होता. सगळे हे आता जे अंगबाळाने परमार्थ चालणार नाही ज्यांचा, नुसता पायी तीर्थयात्रा करून डोकं खुशाल गाण पडो, त्यांनी डोक्यात घ्या ह्या यांचे वंश पूर्वज होते. हे बाकीचे देवता सगळ्या आपापल्या वाहनावर बसून निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला. शीनच आहे राव, वर्मा रहस्य समजलं नाही तर शीनच आहे ना. परमार्थ हा वर्माचा आहे, रहस्याचा आहे. वर्म म्हणजेच रहस्य. आणि तेवढे एकट्याच गड्याला माहित होतं. कोणाला? गौतम ऋषींना. निवांत उठलं ते 8:15 वाजता. 5:30ला नाही उठलं, 8:15ला उठलं, 8:30ला उठलं. निवांतपणे स्नान केलं, गंगा स्नान केलं. त्याची गोशाळा होती आणि त्या गोशाळेमध्ये एक काळी कपिला गाय व्यायला झालेली होती. आणि ती वासराचं मुख त्या गायीच्या वेळेतून बाहेर दिसत असताना या स्थितीत जो 5 प्रदक्षिणा करून नमस्कार करतो त्या गोमातेला, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. हे वर्म, हे रहस्य कोणाला माहित होतं? गौतम मुनींना. तर तेवढं केलं आणि जाऊन उभा राहिला ब्रह्मदेवाच्या समोर. ब्रह्मदेव असा नव्हता, अशा गुरुतला नव्हता. काही गुरु म्हणतात या पठ्ठ्याने अजून ज्ञानेश्वरी उचकली सुद्धा नाही, काय त्याच्यात माहित नाही, पण देव दाखवतो. तुझा देव तुलाच ठेव. मग ज्ञानेश्वरीचं प्रवचन करताना कशाला ज्ञानेश्वरी पुढे घेतो? असे डोकली केले. आणि त्यांच्या संगतीत आम्ही लेवल होईल आमचं. कळवळा येतो आम्हाला, तुमचं प्रेम पाहून कळवळा येतोय. त्यांच्याशी काय घेणं नाही आम्हाला, आम्हाला तुमच्याशी घेणे म्हणून वाटतं, बाकी काही नाही. त्यांच्याशी काय घेणं नाही, बस त्यांच्याशी आम्ही आमचा जय हरी असतो. त्याच्यापेक्षा सुरक्षित अंतरावर दूरबीन नाही आणि लांबी नाही. दूरबीन नाही, लांबी नाही. काय सांगत होतो? रहस्य, वर्म. मग वर्म असं ते माहीत असल्यामुळं ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी तो स्वयंवर करून दिलं. तेवढ्यात हे इंद्र सगळ्यात पुढं आपल्या आसनावर बसून सगळ्यात पुढं म्हणजे दगा, फसवलं तुम्ही मला. माझ्या पुढं कोणतीच गाडी नव्हती, माझ्या पुढं कोणतंच वाहन नव्हतं. असं असताना हे गटागारी कुठून आलं मध्येच? म्हणजे ते अंगबाळाने परमार्थ करणार नाही तुमच्यासारखं. तुम्ही अंगबाळा पाहिजेच मिळेल. त्याला वर्म माहिती आहे, शास्त्राचं रहस्य माहिती आहे, भागवताचं शास्त्राचं. म्हणून तो भागवताचार्य आहे. म्हणजे म्हणून त्याला याची क्रिया केल्यामुळं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं, म्हणून त्यांनी ते केलं. म्हणून तसं दुसरी कथा आहे, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? दोघांचं भांडण चाललं, कार्तिक स्वामीचं आणि गणपती बाप्पाचं. आणि निर्णय पार्वती मातेकडे गेल्यावर तिने सांगितलं जा पृथ्वीला प्रदक्षिणा करून या 24 तासामध्ये. टायमिंग बी दिला आणि जो अगोदर येईल तो सगळ्यात श्रेष्ठ. मग आता याच्यामध्ये आता मला कन्फ्युज आहे थोडंसं, दोघांपैकी कोणी केली त्याबद्दल तुम्हाला विचारतो मी. चुकीचं सांगणं मला आवडत नाही, चुकीचं ऐकणंही आवडत नाही. माहीत नसलं तर मी असा प्रेमपूर्वक म्हणतो मला माहीत नाही. फसवायचं नाही कोणाला, कशाला फसवू? मला माहीत नसेल मी मग उल्लेख करून गेल्यावर मी सुटलो त्याच्यातून. उल्लेख करून गेला तर मी सुटलो, मला काय त्याचा दोष लागणार नाही. प्रश्न असा आहे की त्याच्या दोघांपैकी कोण त्याला रहस्य माहीत होतं? गणपती बाप्पाला का
मला वाटतं गणपती बाप्पाला, बरोबर गणपती बाप्पाला. कार्तिक स्वामी हे इंद्रासारखं निघाला मोरावर बसून प्रदक्षिणा करायला, पण गणपती बाप्पाला रहस्य माहित होतं की आई वडिलांना प्रदक्षिणा करून आणि दर्शन घेतलं का पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि दुसरं एक आमच्या तात्यांना माहित होतं, वल्ला शिवर्म, म्हणून त्यांनी बरोबर आईचा हा सोहळा चालवलेला. हा रहस्य माहिती आहे म्हणूनच. आणि म्हणून त्यांनी माये बापे केवळ काशी, तेने नवदावे तीर्थाशी, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी किरा लोन की. मग त्यांनी त्या ठिकाणी हे रहस्य माहीत असल्यामुळं मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती. मग त्या इंद्राने त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, तुम्हाला सांगायचं नाही, मला फक्त हे वर्म सांगायचं होतं. 13 कोटी जप केल्याशिवाय साक्षात्कार होत नाही, शास्त्रात वचन आहे. पण त्याचं रहस्य माहिती नाही. काय काय म्हणले, महाराज तारीख घेतील तुमच्याकडे, परंतु तुम्हाला एवढ्या वया लिहावं लागतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ते काय असेल ते मग घेतील. असे धर्मव्यक्ती चांगलं आहे. तुम्हाला आपल्याला ते कामाला लावलं ना नामस्मरण करायला, परंतु धर्माचा प्रचार प्रसार करू शकणार नाही का, तर लोक त्या प्रकारात ती राहिलेली नाही. त्यांचा दोष नाही, त्यांचं काम चांगलं आहे. पण लोक आहेत का त्या पद्धतीनं एवढं जप करायचं मग तारीख येणार. मग जगाच्या उद्धाराचं काम जरा खडतरच आहे. तुमचा दृष्टिकोन जगाचा उद्धार असला पाहिजे का साधन असलं पाहिजे. तुम्हाला किती जप करायला सांगितला श्रीपाद बाबांनी, किती लिहायला सांगितलं, किती चोपड्या लिहायला सांगितल्या. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम. हरिनाम जपत घरे. प्रमाण बरोबर आहे, परंतु आपला नाम जपाचाच विषय चाललेला आहे ना. नाम जपाचाच वर्म माहित नसेल तर एक हरिनाम जपता घडे, याच्यावरून म्हणायचंय मला की आपलं नामस्मरणाचंच वर्म माहित नाही. याच्याबद्दलचं प्रमाण, हे प्रमाण कुठे, ज्याला नामच माहित नसेल किंवा नामाचं महत्व सांगताना बरोबर आहे ते प्रमाण, परंतु आपल्याला नामाचंच रहस्य चिंतन कसं करायचं, कुणी चिंतन करायचं, कोणत्या तत्वानी, हा मुद्दा चालला, मुद्दा असावा. मग आता त्या ठिकाणी पहिल्या दिवशी अधिष्ठांत बी झाला चवन ऋषींचा. 5 पांडव बोलवायला गेले राजसूय यज्ञ करता, फक्त द्रौपदी मातेलाच ते ऋषी त्यांच्या मागे आले, कारण प्रत्येक पावलागणिक ती नाम घेत तिथपर्यंत गेलेली होती. मग तिथे ते प्रमाण बरोबर आहे कोटी कोटीचं, पण इथे नामाचंही नाम माहीत आहे, पण तरी सुद्धा नाम कसं घ्यायचं हे माहीत नाही. मग हे थोडंसं प्रमाण थोडंसं जवळचं आहे, पण परिपूर्ण नाही, परिपूर्ण नाही, चाललेल्या विषयाला परिपूर्ण नाही. मग असंच रहस्य जे गौतम मुनींना या पृथ्वी प्रदक्षिणेचं रहस्य माहीत होतं, ते आमच्या संतांना माहिती आहे की 13 कोटी जप केल्यानंतर साक्षात्कार होतो. मग आज 1 कोटी लिहिला, उद्या 10 लाख लिहिला, परवाला 5 लाख लिहिला, असा 13 कोटी नाही. कारण आजची माझी वृत्ती आहे, आज जो माझा भाव आहे, उद्या तोच असेल असं नाही, परवा तोच असेल असं नाही. ह्या जपाला अर्थच काय, एकदा एका बैठकीमध्ये 13 कोटी जप करत असेल ना, तरच त्याला साक्षात्कार सांगितलाय. पाणी तापवायला ठेवलं, पाणी तापवायला, आणि पाणी तापवायला 99.99 डिग्री अंश तापमान झालं, आणि काहीतरी कामाला निघून गेली, जाळ कमी पडला. आता 0.11च पाहिजे होता का उकळीच येणार होती. तर आता ते पाणी पुन्हा थंड झाल्यानंतर पुन्हा तापवायचं म्हणलं तर 0.11 उष्णतेवर तापल का, किती लागेल, पुन्हा पहिल्यापासून. म्हणजे एका बैठकीत 13 कोटी जप झाला पाहिजे तर साक्षात्कार आहे. हे रहस्य असं आहे की आपण श्वास ज्या वेळेला घेतो ना, हा श्वास घेताना नाकाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो, असा आपला जो समज आहे हे आपला अज्ञान आहे. आपल्या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. किती रोम आहेत? रोम म्हणजे हे जे होल आहेत ना केसाच्या मुळाशी, हे किती आहेत प्रत्येकाच्या शरीरावर?
तुम्ही म्हणाल तुम्ही कशावरून, तुम्ही का मोजले का काय? आमचं शास्त्रावर विश्वास आहे, शास्त्रात सांगितले ज्याचा विश्वास नसेल त्यांनी घरी गेल्यावर एक एक उपटून मोजत बसा, याच्यापेक्षा काय सांगू? याचा विश्वास नसेल त्यांनी मोजत बसा. मग एक श्वास घेतल्यानंतर श्वासाची प्रक्रिया अशी घडते की रोमरंध्रातून अख्ख्या श्वास आत घेतला जातो आणि पुन्हा सोडला जातो, तो रोमरंध्रातून पुन्हा बाहेर सोडला जातो. एका श्वासामध्ये घेऊन सोडण्यामध्ये तुमचा 3.5 कोटी जप होतो, जर तुम्ही श्वासाने नामस्मरण केलं तर, मुखाने नाही. मग एका श्वासात जर 3.5 कोटी जप होत असेल श्रीकांतजी, 2 श्वासामध्ये किती झाला? 7 कोटी. तिसऱ्या श्वासाला 10.5 कोटी आणि चौथ्या श्वासाला 14 कोटी. 1 कोटी बॅलन्स राहील. 13 कोटी साक्षात्कार होऊन 1 कोटी शिल्कीत राहील. शिल्कीत या रीतीने गेलं तर. बरं, ही रीत साधू संतांची का माझी सांगतोय मी? तुम्हाला आता पुरावा देतो. गोष्ट मी सांगितली असेल तरी पण पुरावा माझा नाही देणार, पुरावा संतांचा देतो. कबीर महाराज नामस्मरणाच्या चिंतनाची रीत सांगतात. त्याच्या आधी माऊली ज्ञानोबाराय 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये सांगतात, तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म परिविनियोगे विनकाम विफळ होय. तोंडाने ब्रह्मनाम घेत असेल, हाताने सात्विक कर्म करत असेल, पण त्या नामाचा विनियोग म्हणजे रीत जर कळत नसेल तर नामाचा अनुभव येणार नाही, असं माऊलींचं म्हणणं आहे. म्हणजे नाम घेण्याची रीत आहे. कोणाचं म्हणणं आहे, कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे, पण एक टक्कल सोलत बसल्यानंतर बी मिळेल का? त्याला शेतकऱ्याची अवलाद पाहिजे बाबा म्हणायचे. आणि ती जमिनीमध्ये अर्धा कापून तो जमिनीत लावणार बुडाकाठचा भाग, त्याला 4 महिन्यांनी डोंगळा येईल आणि त्याच्यात कांद्याचं बी आहे. तसं नाम घेण्याची रीत आहे. कबीर महाराज त्याची रीत सांगतात. सूरत में गुरुमूर्ती रहे, अंतकरणामध्ये हृदयामध्ये श्री गुरुच्या मूर्तीचं ध्यान करायचं. सासो में हरिनाम, आणि श्वासाने नाम घ्यायचं. यही भजन की रीत है, जाने संत सुजान. तनके तंबोरे, तनके तंबोरे में दो, तनके तंबोरे में दो, सासों के तार बोले जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. तनके तंबोरे में दो, तनके तंबोरे में दो, सासों के तार बोले जय सिया राम, जय राधे श्याम, जय सिया राम, जय राधे श्याम. मंदिर में, अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. अब तो इस मन के मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. मन की मुरलिया में, हो मन की मुरलिया में, मन की मुरलिया में सुल्तान बोले जय सिया राम, जय राधे श्याम, जय सिया राम, जय राधे श्याम. तनके तंबोरे में दो, तनके तंबोरे में दो, सासों के तार बोले जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. जगमग ज्योति, जगीर जगमग ज्योति, नगर लगी लीला रानी, जगीर
प्यासी अखियों में प्यासी अखियों में आंसुओं की धार बोले जय सिया राम राम जय सिया राम जय सिया राम राम जय राम बोल तन के तंबोरे में दो सासों का तार बोले जय सिया राम राम जय राधेश्याम. तनरूपी या तंबोरा विण्यामध्ये या दोन तारा आहेत. कोणत्या? जे दोन स्वर आहेत ते त्यांनी नाम म्हणायचं, नाम घ्यायचं. आपल्या साधकांना तात्काळ अनुभव येण्याचं कारण हे रहस्य, हे वर्म सद्गुरू आपल्याला समजून सांगतात. आणि बाकीच्या थोबाडानीच चाललंय म्हणून मेळ बसला. भजन चित्ताने केलं पाहिजे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, मग उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. ही जी अवस्था होती ना अष्टसात्विक गावाची, ही उन्मनी अवस्था आहे. मन शिल्लकच राहत नाही, एक रूप होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि मग कंठी प्रेम दाटे नेमी निर्लोटी आणि हृदयी प्रगटी रामरूप ही स्थिती तयार आहे. आता हृदय हे आपुले तेची चौफाळुनिया बले वरी पैसऊ पाऊले श्री गुरूंची श्वासाने नामस्मरण केलं पाहिजे. आणि हाच योग घेऊन पंजाबला गेले. कोण? नामदेवराव. तिथं तुम्ही हे जे टाळकुटीत भजन करता ते शिकवलं का तिथे जाऊन? जरा विचार करा. मी मुद्दाम टाळ कुटायचं मुद्दाम म्हणतोय, राग यावा तुम्हाला म्हणून. आम्ही बी कुटतोय, आम्ही कुठीत नाही, वाजवतो मुद्दाम. भजनाची रीत संतांची समजून घेत नाही म्हणून मला हे वाक्य आडवं बोलावं लागतंय. तुम्हाला राग येण्याकरता, राग आल्यावर तुम्ही समजून घ्यावा म्हणून बोलतोय, जाणीवपूर्वक बोलतोय. पाऊन किलोचे टाळ पाव किलोवर आणले, कुटू कुटू तरी मेळ बसना. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकया. भजनाची रीत सांगितली संतांनी अशी. तिथे कोणताही योग घेऊन गेले. हे भजन शिकवलं काय पंजाबमध्ये जाऊन? जर शिकवायचं असेल तर पहिलं त्यांना मराठीचे वर्ग काढावे लागले असते शाळेचे, त्याच्यानंतर अभंग शिकवावे लागले असते, गायनाचे तालस्वराचे वर्ग काढावे लागले असते, आणि मग त्यानंतर पुढं साक्षात्कार देव भेटायचं तर शेतीतून पुढं. हे काही शिकवलं नाही तिथे. तिथे बा काय शिकवलं? वारकरी संप्रदायातला हा ध्यानाचा उत्कृष्ट अभंग आहे. कोंडू कोंडू धरीला जीवा, 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 कोंडू कोंडू धरीला जीवा.
शंकर भगवान की जय. वारकरी संप्रदायातला हा ध्यानाची साधना आज वारकरी संप्रदायामध्येच राहिली नाही. टाळ कुठून गेली. आता राहो हीच ध्यान आणि कोंडो धरलेला जीव फक्त आनंद संप्रदाय वारकरी संप्रदायातला एक अविभाज्य घटक आहे. त्याने कसा तरी वारकरी संप्रदाय तारून धरलाय आनंद संप्रदायाने. नाही तर काही राहिलं नाही वारकरी संप्रदायामध्ये. चॅलेंजवर व्यासपीठावरून बोलतोय. कुणाच्या तरी माध्यमातून हे वाक्य तिथपर्यंत जाणार आहे. गेले तिथून मागच कुणी विचारायला आला नाही. माईचाला यावं विचारायला त्याने आम्हाला. म्हणूनच तर बोलतोय. एका 4 बेतीच्या आड बोलतोय बघा. विचारायला यावं म्हणूनच बोलतोय. नाम जर येतो आव्हानात्मक संतांचं म्हणणे नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. मग आमच्या वाट्याला ती काय येत नाही. संतांना अनुभवाला आम्हाला काय येत नाही. आम्ही काय पोटाखाली आलो. अरे रीतच माहित नाही. नामच माहिती नाही. आणि चालले सत्य चालले सगळं काय चाललंय नामच माहित नाही. आदिनाथांनी उमेला काय सांगितलं त्याला नाम म्हणतात. कुठे आहे ते. हे वाचीचे जप आहे. आम्ही त्याचा निषेध करत नाही. आम्ही रोज म्हणतो ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करतो. रामकृष्ण हरी म्हणतो. वाणीचे वैखरी वाणीचे जप आहेत ते करायलाच पाहिजे. ना नाही आमचं म्हणणं. पण नाम अनिर्वाच्य आहे. वाचेनं म्हणायचा विषयच नाही. नाम हे तत्व आहे. मी म्हणतोय का माऊली ज्ञानोबा राय म्हणतात एक तत्व नाम एक तत्व नाम दृढ धरी मना. 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 हरीची करुणा एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. म्हणजे नाम काय आहे. तत्व आहे. नाम अक्षर नाही. नाम शब्द नाही. नाम ही तत्व आहे. म्हणून त्या नामाने नामाचं श्वासामधून ज्या वेळेला चिंतन घडतं त्यावेळेला त्याला तत्काळ अनुभव येतो. रीतच तशी आहे. कोंडो धरीला जीव देह भावे पुण्य. हाच ध्यानयोग पंजाबमध्ये नेला. त्यांना तिथे ती ध्यानयोगाची साधना शिकवली. त्यांना नामदेवरायांनी आत्मसाक्षात्कार करून दिला. आणि मग त्यांची अभंगवाणीच्या वैखरीतून बाहेर पडली. नामदेवरायांचे अभंग त्या शीख मंडळींनी ग्रंथ त्यांचा जो कोणता ग्रंथ आहे त्यांचा तो ग्रंथ गुरुसाहेब त्याच्यामध्ये नामदेवरायांची अभंगवाणी ऍड केली टाकली. त्याच्यामध्ये हे अभंग टाकले. म्हणजे अशी साधना काढावी लागते. मग आता इथे एकच तत्व आहे का दोन आहे. सगळीकडं ब्रह्मच आहे. ब्रह्म सोडून दुसरं काही नाही. मग आता नाम आहे का ब्रह्म आहे. तर नाम आणि ब्रह्म वेगळं नाही. मग तुम्ही त्याला ब्रह्म म्हणा नाही तर नाम म्हणा. एक नाम आहे एकीकडे म्हणतात ब्रह्म सोडून दुसरं काही नाही म्हणता. म्हणजे दोन झाले ना. म्हणजे याचाच अर्थ जे नाम आहे तेच ब्रह्म आहे. दोन वेगळे नाहीत ते. मग एक नाम एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि इकडे एक हरी आत्मा जीव शिव सम. या दोन्हींचा विचार आपल्याला असा करायचा की ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन ए इज इक्वल टू सी. अ अधिक ब बरोबर क. अ आणि ब मिळून जर क होत असत नाही. अ बरोबर जर ब असेल आणि ब बरोबर जर क असेल तर अ बरोबर क हे सिद्ध झालं. म्हणजे या ठिकाणी
एक हरी आत्मा आणि एकतत्व नाम या दोन्हींचा आशय एकच येतो की ते जे नाम आहे तेच ब्रह्म आहे, ते शब्द किंवा अक्षर नाही. आणि ते तत्व आहे आणि त्या तत्वाला या ठिकाणी व्यास महर्षी नमन करतात. त्यालाच म्हणतात सत्यम परम धीमहि. सत्यम परम धीमहि सांगण्याकरता एवढा वाग्विलास करावा लागला. ते सत्यम परम धीमहि हे सांगण्याकरता. आणि मग जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आता सांगत राहिलं तर विस्तार खूप होईल, म्हणून आपण थोडंसं फक्त वाचन करून पुढे जातो या श्लोकांचं. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चाललेले आहे. म्हणजे तोच ब्रह्मदेव झालेला आहे उत्पत्ती करताना, तोच विष्णू झाले तेच तत्व पालन करताना, आणि त्याच्यातच सर्व नाहीसं होतं. म्हणजे रुद्रही कोण आहे, तेच तत्व रुद्र झालेले आहे. एकच परमात्मा तत्व अनादिकालचं. यांना काल आहे, ब्रह्मदेवाला काल आहे, विष्णूला काल आहे, रुद्राला काल आहे. पण त्यांचा निर्माण करताना जे आदि ब्रह्म ज्याला म्हणताय तो मात्र त्या ठिकाणी त्याला सत्यम परम धीमहि म्हणले. आम्ही त्याला नमन करतो, आपण त्याला सगळे नमन करू असं म्हणतात ते. मी त्याला नमन करतो असं नाही, आपल्या सर्वांना त्यांनी धरलं. पुढे जे जे भागवत करणार, ऐकणार, श्रवण करणार, सांगणार ते आपण सगळे मिळून त्यांना आपण नमन करू असं व्यासांचं म्हणणं आहे. बा किती बारकावा आहे बा. सर्व पदार्थामधील त्याच्या अस्तित्वावरून तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते. जे सत्यम परम धीमहि ते आहे, काय आहे ते विश्वाचं काय आहे, आदि कारण आहे. त्याला उपादान कारण म्हणलंय. उपादान कारण कशाला म्हणतात पाहू. घट बनवला, मडकं बनवलं, कशापासून बनवलं, मडकं कशापासून बनवतात बोला ना. एवढं काय गडबडतं ते काय, तुम्हाला एखादा श्लोक विचारलाय का? मातीपासून बनवलं. मग माती हे त्या घटाचं उपादान कारण आहे. काय का कोणतं कारण म्हणतात त्याला? मातीशिवाय घट बनू शकत नाही. जरी पितळाच्या तांब्याची भांडी बनवली तर त्याला भांडी म्हणता येईल, त्याला घट कसं म्हणता येईल, मडकं कसं म्हणता येईल त्याला? आणि ती फक्त मातीपासून बनवलं म्हणून माती हे उपादान कारण आहे. आणि बनवलं कुंभाराने, कुंभार हा निमित्त कारण आहे. त्या घटाचं कुंभार काय आहे, निमित्त कारण आहे. चाक, ज्या ज्या वस्तू, ते काठी, हे सगळं निमित्त कारणामध्ये बसतं. उपादान कारणात माती बसते. तिन्ही कालामध्ये जे असतं त्याला उपादान कारण असं म्हणतात. घट बनवायच्या अगोदर माती आहे, घट असताना सुद्धा माती घटामध्ये आहे, आणि घट फुटला तरी माती, त्याला म्हणतात उपादान कारण. म्हणजे जन्माद्यस्य यत असं ते तत्व, त्याला आपण सगळे नमस्कार करू. सत्यम परम धीमहि, त्याला सत्य असं म्हणतात. तर या सर्वाहून तो वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे. भगवान परमात्मा उपादान कारण बी आहे, ते सत्य तत्व, आणि निमित्त कारण बी आहे. बरे का? इथे निमित्त कारण वेगळं आहे घटाचं, आणि उपादान कारण वेगळं आहे. परंतु ह्या विश्वाचं निमित्त उपादान कारण तर परमात्मा आहेच, पण निमित्त कारण सुद्धा परमात्माच आहे. ह्या वस्तू सुद्धा जो बनवणारा आहे तो याच्यापासून वेगळा नाही. म्हणजे ह्या वस्तू सुद्धा सगळा तोच बनलेला आहे. ही सत्य, त्याला म्हणतात सत्यम परम धीमहि. असा निश्चय होतो. तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. कसा आहे तो? स्वयंप्रकाश म्हणजे ज्याला पाहण्याकरता कोणत्या प्रकाशाची गरज. स्वयंभू म्हणजे ज्याला कोणावर अवलंबून राहावं लागत. आमचं परमात्मा तत्व असं नाही आहे त्याला आम्ही नमस्कार करतो, कोणावर अवलंबून नाही. कोणी त्याची स्तुती केली म्हणजे तो आहे, आणि कोणी देव नाही म्हणलं तरी तो आहेच. आहे म्हणलं तरी आहे, नाही म्हणलं तरी याला म्हणतात स्वयंभू, याला म्हणतात स्वयंप्रकाशी.
काजव्याने सहज असं बाजूला होतं आणि त्याने माणसांच्या गप्पा ऐकल्या की सूर्य आहे असं माणसं बोलत होती. तू म्हणला आपल्याला केव्हा दिसला नाही सूर्य? कोण म्हणला? काजवा म्हणला. आणि हे माणसं म्हणतात का सूर्य आहे? मग आपल्या गुरुलाच विचारू. त्याचा गुरुवर विश्वास होता. अंधविश्वासू माणसं पण त्यांचा गुरु एवढा विश्वास असतो ना, ते गुरु नरकाला जरी घेऊन गेला तरी ते मानणार नाही. असा विश्वास असला ना तर शिष्य तरुण जाईल पण गुरु नरकाला जाईल पण शिष्य तरुण जातील. बरं ध्यानात ठेवा. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. ऐसा जाता विश्वास, ऐसा जाता विश्वास, गुरु परमात्मा परेशु, परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. देवतयाचा अंकिता, देवतयाचा अंकिता, देवतयाचा अंकिता. स्वये संजलाचा घरा, स्वये संजलाचा घरा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. सद्गुरुनाथ भगवान की जय. भगवंत उद्धवाला सांगतात मजानी सद्गुरु मूर्ती, भेद नाही का कल्पांती. येणे भावे जे भजती, ते ज्ञान पावते सहजची. माझ्यामध्ये आणि श्री गुरुमूर्तीमध्ये अनुमात्र भेद नाही अशा भावनेनं जे साधना करतात ते सहजच ज्ञान प्राप्त करून घेतात, ज्ञानाला प्राप्त होतात, ज्ञानदशीला प्राप्त होतात. एवढा दृढ निश्चय पाहिजे. बरं सांडवून सद्गुरुचरण, इंद्रादी देवांचे करिता भजन. ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण, मा भजत्याचे मरण कोण वारी. सद्गुरूचं भजन सोडून इंद्रादी देवांचं भजन जर केलं तर तेच मरकेत तर तुम्हाला कुठून तुमचं जन्म मरण नष्ट करते. श्रीगुरूंना शरण जायते की ही जन्म मरणाची परंपरा जी आपल्या पाठीमागे लागली ती नष्ट करण्याकरता. संतती होत नाही म्हणून गुरु करणारे अनेक आहेत. गुरु तसेच चेले तसेच. गुरु केला म्हणले काय झालं? पोरीचं लग्न जमत नव्हतं, लग्न झालं. विहिरीला पाणी लागत नव्हतं, पाणी लागलं. शाबास पट्टी म्हणले ज्ञानेश्वरीच्या किती अध्यायात लिहिले एवढं सांग मला, भागवतात कुठे लिहिले सांग. असाच बाजार भरलाय सगळ्या गुरूंचा. याच्याकरता गुरु आहे काय? प्रत्येकाला 5 गुरु आहेत. नाथ महाराज संतांच्या ग्रंथाप्रमाणे बोलायचं. कडक भाषा माझी असं पण प्रमाण संतांचं एवढं ध्यानात ठेवा. माझी वृत्ती तशी कडक आहे, त्याला काय करू मी? तुकोबारायांना मी म्हणले लय कडक बोलता तुम्ही. तुकोबाराय म्हणले कन्या भाकरीचे खाणे आमचे उद्धट बोलणे. ब्राह्मण मंडळी शिरा तुपातला शिरा खातात त्यामुळे त्यांचं गोड बोलणं येतं. आमच्या कन्या भाकरीचं खाणं त्यामुळे आमचं बोलणं असंच येणार म्हणले. आमच्या तसंच आहे तुकोबाराय. चला काय मुद्दा चालला होता आपला? जस्ट तुकाराम महाराजांच्या याच्याकडे प्रमाणाकडे जाण्याच्या अगोदर जन्म मरण चुकवण्याकरता परमार्थ करायचा हे चालला होता मुद्दा आपला. जन्म मरण चुकवण्याकरता 5 गुरु. हा बाबा शाबास. 5 गुरु, प्रत्येकाला 5 गुरु आहेत. त्याच्यामध्ये नाथ महाराज सांगतात माता गुरु, पिता गुरु, 3ऱ्या नंबरचा आचार्य गुरु, जीवन शिक्षण मंदिर.
ती शिक्षण देणार पुस्तकातलं पोट भरायची विद्या आचार्य गुरु. चौथा, तुमच्यावर संकट पडल्यानंतर त्यातून कोणी तुमचं निवारण केलं असं तर तो रक्षण करता तुमचा गुरु. आणि जो अन्नदाता जो आहे, ज्याने तुम्हाला नोकरीला लावलं, कंपनीत कुणी असेल कामाला, त्यालाही गुरु म्हटलं. हे 5 गुरु नाथ महाराज म्हणतात प्रत्येकाला त्या ठिकाणी आहेतच. कधी कधी हे भजन आपल्या संप्रदायामध्ये म्हटलं जातं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. बरोबर आहे. मग हे 5 गुरु प्रत्येकाला आहेत आणि याची सेवा बी करणारे अनेक जण आहेत. परंतु तुम्हाला ते जन्म मरणातून तारून नेण्याची विद्या त्यांना माहिती काय आहे? 5 गुरूंना पॅकेज देतील मोठमोठे करोडो रुपयाची आचार्य तुम्हाला. आई वडिलांच्या सेवेने पुण्य मिळाली हेही बरोबर आहे. आपला मुद्दा चाललाय जन्म मरण परंपरा चुकवण्याचा. त्यांचा निषेध नाही या 5 गुरूंचा. नाथ महाराज स्वतः म्हणतात, मी म्हणत नाही, तुम्ही गुरु केला असेल म्हणले, पण सद्गुरु करायला पाहिजे मग जन्म मरण चुकल. ह्या 5 गुरु म्हटले नाथ महाराज म्हणतात, पण त्यांनी तेही सद्गुरु नव्हती जाणं. भागवतातल्या पुराव्यावर बोलतो मी, माझ्या मताचं नाही बोलत. तेही सद्गुरु नव्हती जाणं, ते नाही जन्म मरण चुकू शकत. मग मंत्र तंत्र उपदेश घरोघरी गुरु आहे ताई ते, शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. जो जीव ब्रह्माचं ऐक्य करून देतो आणि त्यामुळेच जन्म मरण फेरा चुकतो, त्याला सद्गुरु म्हणलंय. तुम्ही सद्गुरु केला का बघा, नुसतं गुरु करून थांबू नका. गुरु सगळ्यांना, पण सद्गुरु तो करायला पाहिजे. त्यालाच तो आणि देव वेगळा नाही. आणि त्याचं जे स्वरूप आहे, देवाचं जे स्वरूप आहे, ते म्हणतात स्वयंप्रकाश आहे, स्वयंभू आहे. स्वयंभू आमचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. त्या पहिल्या चरणातच तो स्वयंभू सांगितलेला आहे. चैतन्याचा गाभा या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि तो आत्मा अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, म्हणून सर्व काळ आहे. आत्मा कुठे येत नाही, आत्मा कुठे जात नाही. जीव आणि आत्मा थोडासा भेद आहे, थोडासा. तसा तर जीवच आत्मा आहे, आत्माच परमात्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे. परंतु जीवदशा ही कर्तृत्व आणि भोक्तृत्वानं कल्पनेला आपण स्वीकारली, ती कल्पना टाकून दिली तर तुम्हीच ब्रह्म आहात. आणि हा उपदेश करणं हे श्रीगुरूचं कर्तव्य आहे. जड जडाचा भेद निरसन करायचा, जड जडाचा, जड जीवाचा, जड जडाचा, जड जीवाचा, जड ईश्वराचा, जीव जीवाचा आणि जीव ईश्वराचा, असे 5 भेद आपण जे पाडतो कल्पनेने, ते भेद मिथ्या कसे आहेत हे समजून सांगणं हे गुरुचं प्रथम कर्तव्य आहे, सद्गुरूचं. मग जन्म आणि मरण देहाला आहेत, माझ्या आत्म्याला नाही, असा शिष्याचा बोध निश्चित होतो. आणि जन्म मरण त्याची परंपरा ही खंडित होते. याला म्हणतात परमार्थ. याच्या याला आत्मज्ञान असणं. पुनरुपी संसार येणे नाही, मन हा मोगरा परपुनीश्वरा, मन हा मोगरा परपुनीश्वरा. पुनरुपी
पुनरपि संसार येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. गीतेमध्ये श्लोक आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तपौर्तमश्नामि प्रयतात्मना. जो मला भावपूर्वक पत्र पुष्प फल तोय अर्पण करतो त्याचं जन्म मरण चुकवतो. एक पत्राच्या पुष्पाच्या भरल्यामध्ये जन्म मरण अशी लई पत्र पुष्प वाहणारी त्याचं जन्म मरण चुकल का? नाही नाही नाही. पत्र पुष्प अर्पण करायचे, पत्र पुष्प फल तो हे अर्पण करायचे, पण कोणतं हे या अभंगामधून सांगितलं. हे कोणी वाहत नाही, त्यानेच निर्माण केली. फुलं पुष्प हातात त्याला वाहतात आणि खोटा अभिमान धरतात. मी अमुक पूजा केली, तमुक केलं. तुझं काय आणलं त्याच्यात? तुझं काय टाकलं देवाला? तुझं काय दिलं? फुलं कोणी निर्माण केली? अभंग आहे. पूजेचं मूळ म्हणून त्यात अभंग आहे. कासयानी तुझी पूजा करू केशवराजा, हाची संदेह फेडी माझा. उदकेन हानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे देवा काय वेचे. पाण्याने तुला स्नान घालू म्हटलं तर माझं त्यात काय जात आहे? कारण पाणी तूच निर्माण केलंय, फुलं तू निर्माण केली, त्याचं त्याला देण्यामध्ये काय मजा आहे? हैरान हूँ मैं भगवन, तुम्हें कैसे मनाऊं मैं. नहीं वस्तु यहाँ ऐसी कोई तेरी सेवा में लाऊं मैं. हैरान हूँ मैं भगवन, तुम्हें कैसे बनाऊं मैं. नहीं वस्तु यहाँ ऐसी कोई तेरी सेवा में लाऊं मैं. हैरान हूँ मैं भगवन, फूलों में भी पत्तियों में, कण कण में बसे हो तुम. फूलों में भी पत्तियों में, कण कण में बसे हो तुम. कहाँ फूल चढ़ाऊं मैं, कहाँ फूल चढ़ाऊं मैं. नहीं वस्तु यहाँ ऐसी कोई तेरी सेवा में लाऊं मैं. हैरान हूँ मैं भगवन, ये सूरज चंदा भी तेरे दम पे रोशन है. ये सूरज चंदा भी तेरे दम पे रोशन है. कहाँ दीप लगाऊं मैं, कहाँ दीप लगाऊं मैं. नहीं वस्तु यहाँ ऐसी कोई तेरी सेवा में लाऊं मैं. तुझे भोग चढ़ाना भी अपमान बराबर है. दुनिया को खिलाता तू, तुझे कैसे खिलाऊं मैं. दुनिया को खिलाता तू, तुझे कैसे खिलाऊं मैं. नहीं वस्तु यहाँ ऐसी कोई तेरी सेवा में लाऊं मैं. हैरान हूँ मैं भगवन, हैरान हूँ मैं भगवन. हे भगवान, तुम्हारी पूजा के लिए मैं कौन सी वस्तु लाऊं, क्योंकि कण कण में है भगवान. अशी एकही गोष्ट नाही की जिच्यामध्ये तू विद्यमान नाहीस. जय हो. फुलामध्ये सुगंध तू आहेस, प्रत्येक वस्तूमध्ये तू आहेस. हाच भाव आहे. कासयाने तुझी पूजा करू केशवराजा, हाच भाव या पदामध्ये आहे. तुला अर्पण करावी अशी वस्तूच जगामध्ये नाही. मग अर्पण करायचं असेल तर मन हा मोगरा
अर्पुनी ईश्वरा. ठेच तर कोण देत नाही देवाला. पत्रम पुष्पम फलम तोयम. इथे त्यांना काय म्हणायचंय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे पत्रम पुष्पम फलम तोय पाहिजे देवाला. कोणतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे सगळं राखून आहे आणि त्याच्यात भूतलावर त्यांनी निर्माण केलेलं त्याला अर्पण करतो. आणि त्याच्या बदल्यामध्ये मागणं काय साधे का? एवढं मोठं मागणी पत्र. सत्यनारायणाची पूजा आणि ब्राह्मणाने चिठ्ठी लिहून द्यावी काय वस्तू पाहिजे. दुकानात गेल्यानंतर त्याने ती यादी दिली. चांगल्या सुपाऱ्या काढल्या, चांगले बदाम खारका काढल्या, पद्धतशीर चांगल्या क्वालिटीची. शेत याड लागलं काय तुम्हाला? एवढं भाडीतलं नकोय सामान, सत्यनारायणाच्या पूजेला पाहिजे. मग त्याचं डबडं ठरलेलं आहे सत्यनारायणाच्या पूजेचं. जर बामणाने कधी त्याच्यातल्या एखादं बदाम किंवा खारका खाली तर 8 दिवस त्याचं पोट दुखत. अशी सामग्री एका वेगळी स्पेशल ठेवलेली असते सत्यनारायणाच्या पूजेची. चांगली देवाला नाही, कारण माग आहे बघा आमची चॅप्टर भक्ती. आमची ही भक्तीमध्ये मोडल का? त्याच्या तेवढ्या त्याच्या बदल्यामध्ये एवढी आली. द्विपादम चतुष्पादम, 2 पायाची सुखी राहू दे, 4 पायाची सुखी राहू दे, किडामुंगी घरातली सगळी सुखी राहू दे. त्याच्या बदल्यात एवढा देव एवढा आहे तसं. बघा ना कशी भक्ती आहे आमची. आपल्या मनाला विचार आपली भक्ती कशी आहे ती. तसं तर देवाला काहीच लागत नाही. देवाला फक्त तुमचा भाव लागत असतो. कौन कहते हैं भगवान खाते नहीं अच्युतम मन. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. केशवम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. तुम सुदामा जैसे सुदाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. भगवान आते नहीं, तुम मीरा जैसे बुलाते नहीं, मीरा जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे एखाद्याच्या घरी गेल्यानंतर काय सहज बोलणे हितोपदेश म्हणतात तसं पहा. त्या घरात फोटो लावलेले असल्यानंतर सांगावं मालक तुम्ही आता थोडेसे पाणी आणायला घरात गेले. त्यावेळेला हे देवांनी माझ्याकडे तक्रार केली की मालक आम्हाला काही जेवायला देत नाही. काय 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 बोध आहे याच्यातून बरं का. पुन्हा पुन्हा म्हणणार तसं तर काही देव खात नाही म्हणा काही मग पुढं म्हणणार बरं का.
पण तरी नाही खात, तरी पण देवाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे. पुढचं वाक्य असायचं त्याचं. तरी बी देवाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे. हा कसं आहे म्हणजे इथे उलगडा तुमच्या चित्तामध्ये झाला पाहिजे. देव म्हणजे काय आहे हे लक्षामध्ये येण्यात आलं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, माँ द्रौपदी केसरी के तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी केसरी के तुम किंवा सुदामा केसरी के तुम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जसोदा केसरी के तुम सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के सरीखे तुम नचाते नहीं. कोण म्हणतं भगवंत खात नाही? अरे शबरी सारखं तुम्ही खाऊ घालत नाही. कोण म्हणतं भगवंत झोपत नाही? मा यशोदे सारखं तुम्ही त्याला झोपत नाही. कोण म्हणतं भगवंत येत नाही? अरे द्रौपदी सारखे तुम्ही हात मारत नाही. कोण म्हणतं भगवंत नाचत नाही? गोपी सारखं तुम्ही त्याला नाचवत नाही. तोच हा भाव पाहिजे. नाच रे तू कृष्णा मग पाहू दे नाही. त्या गवळणी म्हणायच्या एकदा आम्हाला थोडासा डान्स करून दाखव. तो म्हणला तुमच्या बापान ठेवले का फुकट नाचायचं? मला लोण्याचा गोळा द्याल का थोडासा लोण्याचा गोळा नका. हा आणि मग त्यांनी तेवढेशा लोण्याच्या गोळ्या करतात. लोण्याचा गोळा तो सोडा, लोण्याचा गोळा नसेल तरी चालेल, मला ताक दिलं तरी नाचन म्हणलं. ताक मिळत नाही का देवाला? काय देवा घरी न मिळेल अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. त्याला तो भाव पाहिजे असतो. मग एक छचिया काय एक छचिया पे नाच नचावे, हिंदी में देते एक सुभाषित आहे. शेष महेश दिनेश हे सगळे सुद्धा ज्याच्याकरता दर्शनाकरता भेटीला आतुर आहे. पण गोपिकांकडं त्या ठिकाणी नुसतं थाळाभर ताक प्यायला मिळते म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या समोर तो नाचतोय. काय भाव आहे त्या ठिकाणी? घासभर लोण्याकरता तासभर नाचायचं. घासभर लोण्याकरता तासभर नाचायचं. बरं असे कंडिशन होते. मग आपला मुद्दा चालला होता का तो स्वयं असणार, स्वयंभू असणार, स्वयंप्रकाश असणार ब्रह्म तुमच्या आमच्या करता आकाराला आलं म्हणून सोपं झालं भक्ती करायला. नाही तर गंध कुठं लावला असता? इथं गंध लावला असता का त्याला? तो आपल्या करता आलाच आकारा अमुचिया साधा तुका म्हणे बिडा भक्तीची. भक्ता करता संता करता त्याने तो आकार आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा. स्वयंप्रकाश म्हणजे कोणत्याही प्रकाशाची त्याला आवश्यकता नाही. त्या माणसांचं बोलणं ऐकलं कोणी? काजव्याने. शाबास, वा शाबास. असं पाहिजे. बारीक ऐक नाही, बारीक पाहिजे. बारीक लक्ष द्या. गावडे बाबनाचे जरा आता बारीक लक्ष द्या. आता जरा आतापर्यंत ठीक होतो बरोबर, पण आता जरा बारीक लक्ष द्या. मधूनच म्हणायचं आजीबाई तुमची दृष्टी अजूनही नाही चांगली आहे. लांबचा डोंगर तुम्हाला दिसतो, पण सुईत धागा वावायला ती तेवढी व्यापक दृष्टी तुझी चालणार नाही. बघा मजा बोलायची. व्यापक दृष्टी आहे तुझी, पण सुईत धागा वावायला ती मोठी नजर नाही चालायची. तर बारीक नजर लागल, सूक्ष्म थोडं बारीक लक्ष द्या. तसं बारीक लक्ष द्या असं म्हणायचं. ती म्हणलं गुरुला विचारू आपण. ही माणसं म्हणतात हे खरं आहे का? त्यांचा गुरु वटवा गुरु कोणचा? काजव्याचा. गेले गुरुकडे. गुरुजी अशी अशी माणूस नावाची जात म्हणत होती की सूर्य आहे. मग खरंच आहे काय सूर्य? म्हणलं हे चुकून सुद्धा या माणसं लय लबाड माणसं आपल्या प्राणी मात्रासारखी प्रामाणिक नाही. त्यांचं ऐकाल पायावर धोंडा पाडून घ्याल आपल्या स्वतःच्या. माझ्या जिंदगीत केव्हा सूर्य पाहिला नाही मी. कोण म्हणला? त्यांचा गुरु कोण? वटवा गुरु. तो म्हणला पण तरी मी जरा शंका येतेच मला. म्हणलं आपल्या आजी तुमच्या आजी गुरुकडे घेऊन जातो म्हणला मी तुम्हाला. तुमच्या आजी गुरु हा गुरु आणि त्यांचा आजी गुरु कोण? घोबडाकडे गेले. महाराज म्हणले सूर्य आहे काय जगतामध्ये? तो म्हणला मी तर नाही, पण आमच्या अख्ख्या संप्रदायात कोणी पाहिला नाही, शास्त्रात सुद्धा नाही. सूर्य
आता ह्या जमातींना कवा सूर्य माहिती, या जमातींना कवा देव माहिती. हा सिद्धांत म्हणजे स्वयंप्रकाशी म्हणजे त्याला कोणत्या प्रकाशाची गरज नाही. यांचा प्रकाश केवढा, रात्रीच्या अंधारामध्ये टिम 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 प्रकाश मिळवणारी हे मंडळी, आणि सूर्य उगवल्यानंतर ही दिसतात का तरी, हे वाटवा हे सगळे शेतात यांचे डोळेच जातात. दिवसा डोळे फुटत डुडुळाची माऊली म्हणतात त्यांना, दिवसाने रात्रीचं डोळं फुटतात, दिवसा जातात यांचे डोळे. मग ह्या कोणत्या प्रकाशाने सूर्याला पाहण्याकरता कोणता प्रकाश करायचा आहे. तो सूर्य विज्ञानाने स्वयंप्रकाशी ठरवला, पण आमच्या अध्यात्माने त्याला परप्रकाशी ठरवले. कोणाला, जिथं सूर्याला परप्रकाशी ठरवले त्याला प्रकाश कोणाचा माहिती का, सूर्याला कोणाचा प्रकाश आहे माहिती का, सत्यम परम धीमहि, त्या स्वयंप्रकाश असणाऱ्या परमात्म्याचा प्रकाश आहे. तुझिया सत्यने विलासी बोले, तुझिया सत्यने विलासी बोले, तुझिया सत्यने विलासी बोले, तुझिया सत्यने विलासी बोले, सूर्यासी तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या सत्ते म्हणजे सूर्य सुद्धा परप्रकाश आहे. गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. माझ्या परमधामामध्ये प्रकाश आहे, पण सूर्य नाही आहे तिथे, चंद्र नाही, अग्नीचं तेज नाही, त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. स्वयंप्रकाशावर चालले एवढं. मंगलाचरणातला एक श्लोक आपल्याला 2 तास पुरत नाही. कसं भागवत सांगू मी तुम्हाला, सांगू. कधी कधी माझं मन मला विषण्ण होतो आणि भागवत सांगायचं आता बंद करावं असं वाटतं. देवाला आवडत असेल का नाही माझं भागवत मलाच कळत नाही. बरं, हे भागवत नाही चाललं का, काय चाललंय, त्या श्लोकाला धरून चाललेलं आहे, विस्तार चाललाय त्याचा. पण तरी कधी कधी आमचे विनायकराव म्हणायचे, बाबा तुम्ही मग भागवत कशाला सांगता. मला पटायचं त्यांचं म्हणणं, तुम्ही कथा सांगायला पाहिजे, ते सांगणारच आहे. मी ठरवलं होतं ना भागवत सांगायकरताच मी आलोय, पण ते मंगलाचरणाचा श्लोक झाल्याशिवाय, मंगलाचरण झाल्याशिवाय भागवत कसं सांगू. मंगलाचरण तर पूर्ण होत्या ना, मग भागवत सांगू. मंगलाचरण नाही केल्यावर भगवंत प्रसन्न कसा होईल. स्वयंप्रकाश याच्यावर आपला विषय चाललाय आणि तो आहे सत्यम परम धीमहि. त्यांना आपण सर्वजण मिळून नमस्कार करू असं व्यास महर्षी त्या ठिकाणी म्हणतात. न तद्भास किंवा अजूनही ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आणि माऊली म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाची चालिता. आता आपण ओळखूनच घेऊ, आपला टाइम झाला. तो सर्व काही जाणणारा आणि स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद त्या ठिकाणी दिले.
सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले, पाठ करायला नाही लावले वेदातल्या श्रुती. नुसतं संकल्प केला आणि त्याच्यामधूनच वेद प्रगटले. ब्रह्मदेवाच्याच अंतकरणातून त्याला स्फुरले. पण कोणाच्या कृपेने? महाविष्णूच्या. विष्णूच्या नाही. सत्यम परम धीमहि. त्याला पुन्हा एक उदाहरण दिलं तुमची फसगत होऊ नये म्हणून. इथून तिथून तुम्ही त्या ठिकाणी सर्वाला ब्रह्म मानाल आणि भ्रमात पडाल. मग इथे काही गोष्टी अशा आहेत की सूर्यप्रकाशावर मृगजळ भासतं, पाण्यावरती काचरूप माती आहे त्या ठिकाणी पाण्याचा भास होतो. काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे ते सत्य वाटतं. शुक्तीवरी पाहता रजत डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. रस्सी पडली त्याच्यावर तुम्हाला सापाचा भास होतो, अंधारही नाही आणि उजेडे नाही. शिंपल्यावरती रुपयाचा चांदीचा भास होतो. याला अधिष्ठान काय? ज्ञान आहे. त्याला अधिष्ठान आहे ना. त्याला परमात्म्याची सत्ता त्याच्यामध्ये आहे म्हणून ते मिथ्या जरी आहे ते मृगजळ तरी पण भासतंय, सत्याच्या अधिष्ठानामुळे भासतंय. आणि त्याला आम्ही म्हणतो सत्यम परम धीमहि. तसेच त्या परमात्मा सत्तेमुळे विश्व सत्य वाटतं. विश्व सत्य आहे का? मृगजळ सत्य आहे का? नाही. पण त्या सत्तेमुळे सत्य वाटतंय. तसं आपल्याला हे विश्व सत्य वाटतंय. विश्व सत्य नाही, पण अधिष्ठान सत्य वस्तूच आहे म्हणून. आणि त्या सत्यम परम धीमहि. किती उलगडा केला या श्लोकामध्ये. याच्यामध्ये त्रिसर्ग कोणता आहे? जसं मृगजळ त्रिसर्ग त्या ठिकाणी मिथ्या आहे, तसं सत्व रजतम हे 3 गुण. पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचभूत, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्यांच्या अधिष्ठात्री ज्या देवता आहेत त्या. हे असं असूनही स्वतःच्या तेजाने जो मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो त्या एकमेव परमसत्य परमात्म्याचे आपण सर्वजण मिळून ध्यान करूया. किंवा आम्ही त्याचं ध्यान करतो. तो आमचा कृष्ण. आपल्या कथेची आजची वेळ या ठिकाणी झालेली आहे. एक भजन करून आजच्या कथेला आपण या ठिकाणी माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. हे रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाण्याला जाते, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते.
आनंद की जय आदित्य आनंद की जय. एकदा टाळ्या वाजवा, गायक मंडळी करता वाजत मंडळी. सुंदर सुंदर. ज्ञान सांगता सांगता भक्ती आणि ज्ञानाचा असा मेळ, त्याला म्हणतात भागवत शास्त्र. सर्व प्रकारे सर्वांना आनंद प्राप्त होण्याचं शास्त्र. तत्वज्ञान तर सांगितलं गेलंच पाहिजे, पण त्याबरोबर जास्त महत्व भागवत शास्त्रामध्ये भक्तिप्रधान शास्त्र आहे. म्हणून सर्वांना आनंद मिळण्याकरता आताच जरासं आपलं विवेचन चाललंय ह्या वेळेनेच. नाहीतर तुम्ही पाहता नेहमी आपण भागवत कथेमध्ये या गोष्टीला जास्त प्राधान्य देतो. वृंदावनमध्ये तर काय सांगायचं, भागवत कथा काही निरूपण केलंच नाही आम्ही, एवढी मजा आली. काय हरकत नाही, वृत्ती कुठेतरी तिथे जोडली गेली पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं काय नाही. पण त्यात ज्ञानात्मक भर बी पाहिजे. आता अंधश्रद्धा वाढीच लागेल. जसं भक्तीचं वृंदावनमध्ये झालं तसं व्हायला नको म्हणून ज्ञान सांगायचं. काय झालं भक्तीचं वृंदावनमध्ये? पोरांची काय कंडिशन झाली? ज्ञान वैराग्य मेलं म्हणा, मूर्छित काय पडलंय? मेलंय बा ज्ञान वैराग्य. आणि त्याला जागृत करण्याकरता भागवत कथा आहे. नारद मुनी आणि नारदाच्या गादीवरच्यांनी ज्ञान आणि वैराग्य जागृत करायचं आहे. ठीक आहे. जय हरी सर्वांना. जय. जय हरी.